नमस्कार मैत्रिणींनो, मी आज बनवत आहे मांदेली फ्राय. एकदम कुरकुरीत अशी आणि करायला सुद्धा एकदम सोपी आणि कमी वेळात होणारी आहे. चला तर आपण इथे मॅग्नेशनसाठी मांदेली रेडी करून घेऊया. मी हा एक अख्खा वाटा घेतलेला. मला हा फक्त 100 रुपयाला मिळालेला आणि मी घरी आणून साफ केलेला. चला तर आपण याचं साहित्य बघूया, काय काय टाकलेलं आहे ते. मी इथे लसण, अद्रक, कोथिंबीर बारीक वाटण करून घेतलेलं ते टाकून घेत आहे. 2 ते 3 चम्मच हळद टाकून घेत आहे. 1 चम्मच लाल तिखट टाकत आहे मी 1 ते 1.5 चम्मच. इथे गरम मसाला टाकत आहे अर्धा चम्मच. इथे चवीनुसार मीठ टाकत आहे मी 1 ते 1.5 चम्मच मीठ टाकलेलं आहे. आणि इथे मी काश्मीरी लाल मिर्च 2 चम्मच टाकत आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. व्यवस्थित मसाला मांदेलीला लागला पाहिजे असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मी इथे चिकन टिक्का मसाला वापरत आहे. मी इथे 3 ते 4 चम्मच चिकन टिक्का मसाला घेतलेला आहे. तो सुद्धा मी पूर्ण मिक्स करून घेत आहे. पूर्ण मांदेलींना एकसारखा लागायला. आणि 15 ते 20 मिनटं मी मॅग्नेशनसाठी साईडला ठेवलेले आणि मग नंतरच फ्राय करायला घेतलेले. चला तर आपण इथे फ्राय करून घेऊया. मी तव्यावर तेल टाकलेले आहे आणि मी मांदेलीही टाकून घेत आहे व्यवस्थित. एका तव्यावर भरपूर 7-8 मांदेली बसून जातात. आणि ह्या शालो फ्राय करायच्या आहे, डीप फ्राय करायच्या नाही आहेत. 5 ते 10 मिनटाच्या आत मांदेली लवकर फ्राय होते खूप आणि चवीलाही खूप टेस्टी आहे. तुम्ही बघू शकता किती बसलेले आहे एका तव्यावर. आणि लगेच मी साईड चेंज करून घेत आहे चिमट्याने. ह्या कमी वेळात आणि झटपट होणाऱ्या आहेत. तुम्ही बघू शकता मांदेली एक साईडने व्यवस्थित फ्राय झालेली आहे, तरी दुसऱ्या साईडनेही व्यवस्थित तशीच 1 ते 2 मिनटं फ्राय करून घ्यायची आहे. इथे 4 ते 5 मिनटं झाल्यानंतर आपली मांदेली फ्राय करून झालेली आहे. एकदम कुरकुरीत आणि खायला एकदम चटपटी. मांदेली फ्राय एकदा नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर माझ्या अशा नवीन रेसिपीज आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा. कमेंट करायला सुद्धा विसरू नका. सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.